जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता सध्या पोलीस भरतीचे ग्राउंड चालू आहे. भरपूर मुलं ज्या ज्या अकॅडमी मध्ये आहे तिथं ग्राउंड वेगळं पडतं आणि भरतीच्या ठिकाणी गेल्यानंतर ग्राउंड कमी होतं. तर याला कुठं न खचून जाता आता भरपूर जिल्ह्यांमध्ये सारखे सारखे ग्राउंड पडणार नाही, कारण की तिथं ग्राउंड मध्ये फरक असतो. आता फरक कसा असतो, अंतर तेच असतं, पण काही ग्राउंडला चढ असतो, काही ग्राउंडला उतार असतो. आणि काय होतं, मुलं इथून जातात, दगदग होती. दगदग झाल्यानंतर काहीच्या शरीराला सहन होती, काहीच्या शरीराला सहन होत नाही. आणि त्यामध्ये ज्यांच्या शरीराला सहन होतं ते इथून गेल्यानंतर दबावामध्ये चांगले ग्राउंड काढतात. आणि काही विद्यार्थी इथून गेल्यानंतर दबाव सहन होत नाही, त्याच्यामुळे ग्राउंड रिवर्स येतं. कुठंही न डगमगता न घाबरता ग्राउंड व्यवस्थित द्या, व्यवस्थित सर्व गोष्टी, डाएट व्यवस्थित फॉलो करा, पाणी भरपूर प्या, लिंबूवर्गीय फळं घ्या, व्हिटॅमिन सी जास्तीत जास्त भरपूर प्रमाणामध्ये घ्या, म्हणजे तुमची एनर्जी टिकून राहते. आता लांब लांब मुलं जवळजवळ 2-2, 400-400, 500-500 किलोमीटर त्यांचा रन होतो आणि तिथे गेल्यानंतर ग्राउंड निघत नाही. तर त्या ग्राउंडचा दोष नसतो, तुमच्या अकॅडमीचाही दोष नसतो आणि तुमचाही दोष नसतो. ती दगदग सहन होत नाही, याच्यामुळे तुमचं ग्राउंड निघत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा तुमचं ग्राउंड जर कमी बसतं 4-4, 5-5 मार्कनी, तर तुमचंच नाही बसत, हे प्रत्येकाचं बसतं. त्याच्यामुळे हा रेशो त्या ग्राउंडचा त्या ठिकाणी आलेला रेशो व्यवस्थित असतो. उदाहरणार्थ, जर कधी तुमचं अकॅडमीमध्ये ग्राउंड जर 43चं निघत असेल आणि तिथं गेले तुमचं ग्राउंड 39चं निघलं, 37चं जर निघलं, तर असं नाही समजायचं का ग्राउंड आपलं कमी निघलं. त्या रेशोनुसार तुमचं ग्राउंड बरोबर 43च आहे असंच समजायचं. आणि पुढं भरतीची, लेखीची ही तयारी जोरदार ठेवायची, कुठे मन खचून न जाता. ग्राउंड आणि लेक्चर, ग्राउंड आणि लेखी ही व्यवस्थित द्या, पेपर व्यवस्थित सोडा, म्हणजे येणाऱ्या ह्या भरतीमध्ये तुमच्या आई बापाचं स्वप्न पूर्ण होईल आणि तुम्ही ह्या वर्षी आई बापाच्या अंगावर गुलाल टाकशाल. एवढंच बोलतो, थांब.